नमस्कार मंडळी. तुम्ही नेहमी चीज वडापाव किंवा चीज दाबेली खाल्ली असेल, पण कधी तुम्ही चीज कचोरी खाल्लेली आहे का? तर चला बनवूया चीज कचोरी. ह्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मैदा. अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी घातलेला आहे थोडासा ओवा हाताने क्रश करून. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपल्याला रिफाइंड ऑइल त्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे. आणि याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित चोळून आपल्याला तेल जो आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा प्रकारे आपल्याला हाताने व्यवस्थित चोळून त्याला असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं करून पाणी घालायचं आहे आणि एक पिठाचा असा गोळा तयार करायचा. जसं पोळीसाठी करतो आपण तशा प्रकारे एक गोळा बनवून तयार करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला त्याला तेल लावून थोडा वेळ असंच त्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे रेस्ट करायला. बघू शकता. त्यानंतर आपल्याला याचं सारण बनवायचं आहे. सारण बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यात जिरं आणि ओवा टाकलेले आहे. त्यात 1 चमचा बेसन पीठ, लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला हे सगळं टाकून वाटाणे जे आहेत मी ते बारीक करून घेतलेले आहेत अगोदरच मिक्सरमध्ये. ते सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. बघू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित करून ठेवायचं. आपलं सारण तयार झालेलं आहे. जो आपण पीठ बनवून ठेवलेलं आहे ते आपल्याला रेस्ट करायला ठेवलं होतं ते झालेलं आहे. तर हाताच्या मदतीने आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित अशी एक लाटी बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला सारण भरून त्यावरती असं चीज टाकायचं आहे. बघू शकता हाताच्या मदतीने जसं पुरण भरतो आपण तशा प्रकारे आपल्याला भरायचं आहे. आणि हे व्यवस्थित दाबून आपल्याला सारण आतमध्ये भरायचं आहे आणि त्याच्या सगळ्या कडा आपल्याला हळूहळू अशा बंद करायच्या आहेत. बघू शकता ही आपली एक कचोरी बनून तयार झालेली आहे, चीज कचोरी. बघा ह्या अशा प्रकारे मी सगळ्या कचोरी बनवून तयार केलेल्या आहेत. त्या सगळ्यांना आपण तळवून घेऊयात. व्यवस्थित त्या खरपूस आपल्याला तळून घ्यायच्यात कमी गॅसवरती. बघू शकता आपल्या एकदम टेस्टी खुसखुशीत अशा चीज कचोरी बनून तयार झालेल्या आहेत. तर नक्की बनवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूयात पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.